जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। भाजपा महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांचे 1 जुलै 2025 रोजी तिरडी उठाव आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर केले। दत्ता गायकवाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले की चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामुळे त्यांच्या भ्रष्ट कारवाईमुळे व जाणून बुजून देशापोटी केलेल्या कारवाईमुळे धनदांडग्यांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने केलेल्या कारवाईमुळे माझी जगण्याची आशा संपली आहे। कारण माझी रोजीरोटी ज्या धंद्यावरती अवलंबून होती ती टपरी महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाई करून घेऊन गेले। या आंदोलनामधून चुकीच्या कारवाईतून ओढवलेली परिस्थिती माझ्या परिवाराला महानगरपालिकेसारख्या शहरामध्ये हलाखीचे दिवस आले आहेत। 9-10 जय भीम विकास खडक लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलवर आपण थेट पाहतोय की आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर आहोत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे श्रीमंत महानगरपालिका ओळखली जाते आणि त्याच महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण कारवाई मोठ्या प्रमाणात होत आहे। अतिक्रमण कारवाई करत असताना काही हॉकर झोन काही ठिकाणी डिक्लेअर झालेत, काही ठिकाणी डिक्लेअर झालेले नाहीत। मात्र काही टपरीधारकांना काही फुटपाथरीवाल्यांना लायसन दिले गेलेत आणि ते लायसन दिल्यानंतर काही हायकोर्टाचे आदेश होते की जोपर्यंत हॉकर झोन डिक्लेअर होत नाही आणि त्यांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत हाय सद्यस्थितीत त्या हॉकरवाल्यांना तिथं थांबण्याची मुभा असेल। पण प्रत्यक्षात काही तांत्रिक गोष्टी पाहिल्या तर काही ठिकाणचे हॉकर्स हे काढण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले आणि ते काढावे लागतात कारण त्या नियमाचं पालन करावं लागतं। तसेच काहीशी घटना जी आहे ते पिंपरी चिंचवड शहरातील रावेत केवळे ह्या मुकाई चौक या ठिकाणी घडलेली आहे। आपल्यासोबत आहेत भाजपा महायुतीचे घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष दत्ता गायकवाड आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय की थेट त्यांचीच जी टपरी आहे जी लायसनधारक असताना ती टपरी उचलली गेली, नक्की काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीने तुमच्यावरती कारवाई झालेली आहे? सर्वप्रथम सर्वांना जय भीम। अन्यायकारक ही कारवाई झालेली आहे। अतिक्रमण विभागाने कायद्याचा अवमान आणि कोर्टाचा अवमान केला असं मला वाटतंय। या अतिक्रमण विभागाला कायद्याचं आणि कोर्टाचं काही पडलेलं नाही का या ठिकाणी हुकुमशाही चालू आहे पालिकेत असं म्हणायला काही हे नाही आहे। कारण का हुकुमशाहीशिवाय कायद्याचं उल्लंघन कोण करतं का? आपण ज्या संवैधानिक पदावरती बसलेलो आहे ते संवैधानिक पद आपल्याला कोणामुळे तर या संविधानामुळे। आणि आपण आज जर त्या संविधानाचा जर अपमान करत असेल अवमान करत असेल तर मला वाटतं आयुक्त साहेबांनी नक्कीच या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे। आयुक्त साहेबांनी कोर्टाचे आदेश पाहिले पाहिजे, आयुक्त साहेबांनी हॉकर झोन्स लायसन्स पाहिले पाहिजे आणि त्यानंतरूनही जर कारवाई झाली असेल तर संबंधित येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई बडतर्फ किंवा यांची बदली केली पाहिजे। कारण का यांना कायद्याचा कोणताही धाक राहिला नाही। हा धाक कशामुळे राहिलेला नाही आहे? यांचे अनधिकृत बांधकामाशी काही हितसंबंध आहेत का? यांचे काय आर्थिक व्यवहार आहेत का? गोरगरिबांना न्याय का भेटत नाही? आयुक्त साहेबांनी याची चौकशी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। ही जी टपरी आहे ही तुमची एकट्याचीच उचललेली आहे का तिथे काही याच्या आधी हॉकर झोन होते त्यांच्यावर देखील कारवाई झालेली? मुकाई चौक या ठिकाणी हॉकर झोन जवळपास 70 टपऱ्या होत्या आणि रावेतपासून मामुर्डी साईनगर विकासनगर जवळपास 200 हॉकर्स आहेत। तर या सर्वांवरती अन्यायकारक कारवाई केलेली आहे। कारवाई का केलेली आहे? मुकाई चौक येथील 12 एकरचा प्लॉट आहे, नाव रामदयाल गुप्ता यांचे म्हणण्यावरून आमच्या गोरगरिबांवरती अन्याय झालेला आहे। मग या जागा मालकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पैसे पुरवले का? अतिक्रमण विभागाला पैसे पुरवले का? माधुरी पंडितला पैसे पुरवले का? अमित पंडितला पैसे पुरवले का? त्यानंतरून बीट निरीक्षकाला पैसे पुरवले का? मनोज लोणकर सरांना पैसे पुरवले? हे आम्हाला त्यांनी सांगावं। गोरगरिबांच्या टपऱ्या तुम्ही उचलताय आणि 12 एकरचा प्लॉट मालक त्याची तिथं अनधिकृत दुकानं आहे, त्याची पार्किंग महानगरपालिकेच्या रोडवरती आहे, मुकाई चौक अक्षरशः जाम होतोय। मग त्या ठिकाणी कोणाचं लक्ष का नाही? तो काय पालिकेचा जावं आहे का? तो पालिकेचा टॅक्सधारक आहे। आम्ही काय पालिका सोडून बाहेर राहतोय का? आम्ही टॅक्स भरत नाही का? मग आम्ही महानगरपालिकेला टॅक्स स्वरूपात पैसे देतो। आमच्या पगारावरती या अधिकाऱ्यांचे पोटपाणी चालतं, यांचे पगार चालतात आणि कायद्याचा अवमान करतात हे लोक। यांना कडकच कडक शासन व्हायला पाहिजे, या अधिकाऱ्याला चाप बसायला पाहिजे आणि हे भ्रष्ट अधिकारी बंद झाले पाहिजे आणि जनतेचा इथं न्याय भेटला पाहिजे असं मला वाटतंय।